नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीष रेसिपी या कुकिंग चॅनलमध्ये। व्हिडिओ बघून तुम्हाला लक्षातच आलं असेल मी आज तुम्हाला दाखवणार आहे मुंबईचा फेमस वडापाव जो स्ट्रीटवर मिळतो, जसं स्वीट मार्टमध्ये पण मिळतो, पण जो रस्त्यावर जे हातगाड्यावर मिळतो तो एकदम छान लागतो, टेस्टी लागतो आणि एकदम सेम टू सेम प्रोसेसनी चटणी पण मी तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तशी सेम करून वडापाव। तर रेसिपी आपण चालू करणार आहोत, पण त्यापूर्वी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लाल बटन दाबून लवकर सबस्क्राइब करा आणि बेलच्या आयकॉनला प्रेस करा। तर आता वडापाव बनवण्यासाठी इथे बटाटे मी उकडून घेतलेले आहे आणि त्यासाठी आता इथे मी 4 ते 5 बटाटे घेतले होते, कुकरला उकडून त्याची साल काढून दिला, आता मॅश करून घेणार आहे। बटाटे मॅश करून झाल्यानंतर कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये आता तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर इथे मी अद्रक आणि मिरचीची इथं क्रश करून ठेवलेली आहे आणि कढीपत्ता थोडा त्यातच टाकून दिलेला आहे। तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे, त्यानंतर त्यामध्ये जिरे टाकायचे आहे, जिरे चांगले फुलू द्यायचे आहे, फक्त जिरेच याच्यात टाकायचे आहे, मोहरी टाकायची नाही आहे। त्यानंतर थोडी हळद इथे टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण जी क्रश केलेली पेस्ट होती मिरची, कढीपत्ता आणि अद्रकची ती आता याच्यात टाकून याला चांगलं थोडंसं 5 ते 10 सेकंद व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। आणि मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता, तिखट पण थोडा तिखट जास्त छान लागतो। परत थोडीशी हळद टाकून थोडीशी कापलेली कोथिंबीर याच्यात मी टाकून देते आहे, म्हणजे फ्लेवर थोडासा कोथिंबीरीचा छान लागतो। आणि मॅश केलेले बटाटे नंतर याच्यात टाकून द्यायचे आहे आणि याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार तुम्हाला याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकून घेतल्यानंतर सगळं आपल्याला एकजीव आता इथे करून घ्यायचं आहे, सगळी मिरचीची कोटिंग त्या बटाट्याला बसली पाहिजे। आणि सगळं मिक्स झाल्यानंतर मेन इन्ग्रेडियंट आहे याच्यामध्ये जे मी नेहमी टाकत असते स्वतः, तुम्हाला ऑप्शनल टाकायचं तर टाकू शकता तुम्ही। लिंबू इथे मी अर्ध टाकून देणार आहे, तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त तुम्ही टाकू शकता, पण आंबट लागतं। अर्ध लिंबू मी इथे पिळून टाकून देते आहे रस, आणि नंतर याला मिक्स करून घेते आहे। आणि मिक्स झाल्यानंतर मी इथे फायनली परत एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यावर टाकून देणार आहे आणि गॅस आता बंद केलेला आहे। आता आपली स्टफिंग वडापावची बनवून तयार झालेली आहे, एकदम सोपी, कमी साहित्यामध्ये, घरच्या साहित्यामध्ये बनणारी आहे, पण टेस्ट एकदम भारी लागते। आता बेसन इथे घ्यायचं आहे, तुम्हाला घरचं बाहेरचं तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही वापरू शकता। आता तुमचे जेवढं तिथे बटाट्याचं सारण बनलेलं आहे फिलिंगचं, तेवढं तुम्ही त्या अंदाजाने बेसन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्याचबरोबर ओवा आपल्याला बेसन असल्यावर मस्ट आहे, त्यामुळे ओवा आता इथे आपल्याला टाकून द्यायचा आहे। थोडं हातावर त्याला मी क्रश करून घेते आहे, म्हणजे फ्लेवर त्याला चांगला लागतो मग। आणि थोडं थोडं पाणी टाकून याला आता मिक्स करून घ्यायचं आहे, गाठी होऊ द्यायच्या नाही आहे, बिलकुल व्यवस्थित त्याला विस्कने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि कन्सिस्टन्सी तुम्हाला मी बॅटरची दाखवते, तुम्हाला जर जाड कोटिंग वडायला चांगली लागत नाही, पण तुम्हाला जाड हवी असेल तर थोडी तुम्ही घट्ट कन्सिस्टन्सी ठेवा, आणि पतली कोटिंग तुम्हाला वडापावला हवी असेल तर ह्या प्रकारची कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता। बघू शकता तुम्ही, एकदम परफेक्ट होतो वडापावची कोटिंग, बाहेरची जाड होत नाही बिलकुल आणि खायला पण मग चांगलं लागतं। तर आता सगळं आपलं बनवून तयार झालेलं आहे। फायनली आता इथे तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे, तेलामध्ये मी भजे तळलेले, रात्रीचंच तेल आहे, भजे तळले होते त्यामुळे तेच तेल मी इथे वापरते आहे। आणि वडापाव म्हणल्यावर मिरच्या मस्ट आणि मिरच्या लागतातच खाण्यासाठी, म्हणून मी इथे थोडंसं तेल गरम झाल्यानंतर मिरच्या आता इथे तळून घेणार आहे व्यवस्थित। मिरचीला मी चीर वगैरे काहीच पाडलेलं नव्हतं, चीर पाडलं तर सगळ्या बिया तेलामध्ये उतरतात आणि ते व्यवस्थित वाटत नाही, मग त्यामुळे अख्ख्याच मिरच्या इथे तळून घेतलेल्या आहे। आणि तळून झाल्यानंतर त्यावर मस्त आता थोडंसं मीठ इथे टाकून ठेवणार आहे। तर आपलं सगळं प्रिपरेशन आता झालेलं आहे, वडे बनवायला आपण आता चालू करूया। तर आता भाजी पण व्यवस्थित थंड झालेली आहे, ज्या आकाराचे हवे असेल त्या आकाराचे वडे तुम्ही इथे करून घ्यायचे आहे। मला थोडं व्हिडिओसाठी करायचं आहे म्हणून मी पहिले 2 थोडे मोठे केले आहे, नंतर मग थोडेसे मी कमी साईजचे इथे केले होते, कारण दिसायला ते छान दिसतात मग मोठे असले की। आणि त्यानंतर आता याला बॅटर जे तयार केलं होतं त्यामध्ये डीप करून आपल्याला तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये व्यवस्थित आता याला तळून घ्यायचं आहे।
तर आता दोन्ही साईडने व्यवस्थित वड्याला कोटिंग बसवून आता बेसनची याला आता इथे तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे। जे साईडला ते बेसनचं निघतं आहे ते तुम्ही कुरकुरीत वड्यामध्ये टाकूनच त्याला पावमध्ये ॲड करून ते खाऊ शकता। जे साईडला तुम्ही भज्यासारखं दिसत आहे तुम्हाला ते पण तुम्ही त्या वडापावमध्ये टाकून खायचं। एकदम ते वडापाव खाताना क्रिस्पी आणि छान लागतं खूप। आता दोन्ही बाजूने याला व्यवस्थित खरपूस ब्राऊन रंगाचे होईस्तोवर मी इथे फ्राय करून घेणार आहे, तळून घेणार आहे। जर तुमच्याकडं एअर फ्रायर असेल तर त्यामध्ये पण तुम्ही तेल स्प्रे करून मग एअर फ्रायरमध्ये तुम्ही करू शकता, कमी त्याला तेल लागेल मग। आणि वडे आता इथे गरमागरम बनवून तयार आहे। हे असेच पण सॉससोबत खाण्यासाठी चांगले लागतात। त्याचबरोबर कटवड्याची मी रेसिपी टाकली आहे, ती पण तुम्ही नक्की करून बघा, खूप टेस्टी लागते। तर आता वडे तयार करून घेतलेले आहे आणि आता पाव इथे मी घेतलेले आहे। आता पावला इथे चीर पाडून घेतल्यानंतर त्यामध्ये आता पहिले मी थोडीशी चटणी इथे वापरणार आहे। एकदम तिखट असते ही चटणी, मीन्स मसाला आहे हा, खूप छान तिखट आणि छान लागतो खूप। आणि त्यानंतर हे टाकून घेतल्यानंतर एकदम सेम टू सेम असाच मिळतो स्ट्रीटवर, एकदम खूप छान लागतो, गरम गरम जास्त छान लागतो। आणि त्यानंतर चटणी टाकून घेतल्यानंतर तुम्ही याला हिरवी चटणी, चिंचेची चटणी आवडत असल्यास लावू शकता, पण मी लावणार नाही, हीच चटणी याच्यासोबत छान लागते। आणि नंतर वडे जे केले होते गरम ते मी ह्याच्यावर ठेवून घेतलेले आहे। आणि त्याचबरोबर जी मिरची आपण तळून ठेवली होती वडापावसोबत खाण्यासाठी ती पण मी इथे ठेवून घेतलेली आहे। खूप मस्त लागते। जे मसाला चटणी मी टाकली आहे ते खूप तिखट लागते आणि खूप छान लागते। आणि वडापाव पण असं झणझणीत केलेलं आहे एकदम। तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास केल्यास तुम्ही फीडबॅक देऊ शकता कशी बनली ते। सोबतच तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि मेंबरशिप जॉईन करू शकता तुम्ही माझ्या चॅनलची। तर आता हे वडापाव मी आता एन्जॉय करणार आहे, तुम्ही पण नक्की करून बघा। आणि वडापाव जो आहे गरमच खाण्यात मजा आहे, त्यामुळे गरम गरमच मी इथे तुम्हाला खाणार आहे। कंट्रोल होत नव्हतं, एवढा छान वास सुटलेला आहे आणि टेस्ट एकदम याची मस्त झालेली आहे। लिंबाचा जो असं टँगी थोडासा आंबटपणा आहे त्यामुळे अजून त्याची एनहान्स होते टेस्ट, त्यामुळे नक्की या प्रकारे एकदा वडापाव करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर आता ही रेसिपी केल्यानंतर आपण भेटूया पुढच्या एक छान नवीन वेगळ्या रेसिपीसोबत। तसंच चॅनलवर प्लेलिस्टमध्ये मी खूप 500 रेसिपीज म्हणजे टाकलेल्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता, करू शकता। तर भेटूया पुढच्या एक छान नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।